नमस्कार, आपल्या चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहे आलू पराठा। आलू पराठा बघा अशा पद्धतीने आपण खूप छान असा बनवणार आहे। पूर्ण भरलेला आणि टम्म असा फुगलेला आलू पराठा आज आपण बनवणार आहे। आलू पराठा बनवण्यासाठी आपण घेतलेला आहे कट करून कांदा, कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची आणि कढीपत्ता आणि बॉईल करून आपण घेतलेले आहेत। उकळलेले आलू घेतलेत। उकळलेले आलू आपल्याला आता मॅश करून घ्यायचे आहेत। सर्व आलू आपण मॅश करून घेणार आहोत। आलू मॅश करून झालेले आहेत। आता कढईमध्ये आपण तेल टाकून घेणार आहे। तेल तापल्यानंतर आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे। मोहरी छान तळतळल्यानंतर जिरं टाकून घेणार आहोत। कट केलेला आपण लसूण टाकणार आहोत। कढीपत्ता, कांदा टाकून घेणार आहोत। हिरवी मिरची, सर्व तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। हळद टाकणार आहोत, मीठ, धनिया पावडर, सर्व मिक्स करून घ्यायचे आहे। आता उकळलेले जे मॅश केलेले आलू आहेत ते आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। वरतून कापलेला हिरवा कोथिंबीर टाकून घ्यायचा आहे। आपलं पराठ्यामध्ये भरण्याचं मिश्रण तयार झालेलं आहे। आता आपण पिठाचा गोळा घेऊन थोडीशी पुरीची साईज एवढी आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे छोटीशी। आता त्याच्यामध्ये जे बटाट्याचं आपण मिश्रण केलेलं आहे ते भरून घ्यायचं आहे आणि चारी बाजूला आपल्याला असं पॅक करून घ्यायचं आहे। आणि वरती राहिलेलं जे आहे पिठाचा गोळा तो आपण थोडासा काढून घेणार आहोत आणि थोडंसं पीठ लावून आपल्याला थोडंसं हाताने थोडंसं असं दाबून हळूवारपणे आपल्याला आता लाटून घ्यायचं आहे। असे सर्व आपल्याला पराठे आता एक एक करून बनवून घ्यायचे आहेत। गॅसवरती तवा ठेवून घेतला आहे। हळूवार हाताने पराठा आपण लाटून घेतला आहे। बघा पूर्ण मिश्रण आपलं कसं चारी बाजूला पसरलेलं आहे दिसते। थोडंसं आता तव्यावरती तेल टाकून आपल्याला पराठा टाकून घ्यायचा आहे। दुसऱ्याही बाजूला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि बाजूला पण थोडंसं टाकून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूला छान पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। हे बघा किती छान असा पराठा आपला होते। अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा। खूप छान असे पराठे बनतात, खाण्याला पण खूप छान लागतात। लहान मुलं पण खूप आवडीने खातात। हे बघा मिश्रण आपलं किती छान असा कलर आलाय। हे बघा कसा पराठा आपला फुललाय। बाकीचे पण पराठे एक एक करून आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। असे पराठे फुगतायत। तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आलू पराठा आपण दही सोबत, चटणी सोबत
खाऊ शकता. खूप छान असे लागतात.